बिबट्यांच्या हल्ल्यात 10 शेळ्यांचा मृत्यू तर 1 शेळी जखमी। अक्कलकुवा तालुक्यातील तसेच नर्मदा किनाऱ्यालगत असलेल्या सिंदुरीच्या मवळाकुंडी पाड्यावर तारीख 20 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कुडाच्या घरात असलेल्या पाळीव 11 शेळ्यांवर बिबट्याने जबरदस्त हल्ला केल्याने त्यात 10 शेळ्या जागीच मृत पावल्या आहेत, तर 1 शेळी जखमी झाल्याची घटना घडली आहे। याबाबत घटनेची माहिती संबंधितांनी पशु अधिकारी व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे। गेल्या 4 ते 5 दिवसापूर्वीच गुजरात वन विभागाचे कर्मचारी नर्मदा किनारी बार्जच्या माध्यमातून बिबटे सोडण्यासाठी आले असताना स्थानिक गावकऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आल्यावर त्यांनी गुजरात वन विभागाच्या कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांचा विरोध करत पिटाळून लावले असल्याच्या बातम्या सर्वत्र प्रकाशित झाल्या होत्या। याबाबत जिल्हाभरात तुफान चर्चा रंगली होती। याला काही दिवस उलटत नाही तोच मंगळवार तारीख 21 रोजी अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा किनाऱ्याच्या सिंदुरीच्या मवळाकुंडी पाडा येथे गुंगा शेषराव वसावे यांच्या कुडाच्या घरात पाळीव शेळ्या बांधलेल्या होत्या। नेहमीप्रमाणे गुंगा वसावे यांच्या पत्नी रंगूबाई गुंगा वसावे सकाळी शेळ्या चारण्यासाठी सोडावयास गेल्या असताना 10 शेळ्या मृत अवस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, तर 1 शेळी जखमी अवस्थेत दिसून आली। तर याच ठिकाणी असलेल्या उर्वरित 15 शेळ्या सुरक्षित असून याबाबत वाहऱ्या गुंगा वसावे यांनी लागलीच जवळील पशुवैद्यकीय विभाग व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे। मागे देखील गेल्या आठवड्यात याच पाड्यातील मुंशी श्यामजी वसावे यांची 1 शेळी मृत करून एका शेळीला बिबट्याने गंभीर जखमी केले होते। त्यानंतर पुन्हा बिबट्याने शेळ्यावर हल्ला करून 10 शेळ्या मृत केल्या असून या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी शेळी पालकांनी मागणी केली आहे। तसेच गुजरात राज्यातून येणाऱ्या बिबट्यासह तेथील अधिकाऱ्यांच्या प्रश्नावर प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून असले प्रकार तात्काळ थांबवावेत अशी मागणी देखील या परिसरातील पाडे तसेच गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे। दिनेश बुगा यांच्या घरात रात्री फुटला होता आणि बुगला ससरा हे वडील आहे, त्यांचे बकरी होती म्हणून ते दिनेश बुगाचा घरी राहतो। बुगा आला रात्री बिनच्या फुटला म्हणून ते बकरीला नुकसान 10 बकरी नुकसान केली, 3 बकरी अजून जखमी आहे म्हणून सरकारला काहीतरी त्याला विचार करावा लागणार। रात्री घरात बिंट्या फुटला होता 10 वाजा 9 वाजेपर्यंत आमची आई होती एकली म्हणून रात्री आमची आई एकली होती म्हणून बिंट्या इथे फुटला म्हणून आमची 10 बकरी मारून टाकली आणि 3 बकरी जखमी आला आणि 10 बकरी मारली आणि बोगजा आणि एवढी बकरी बघा आता हे बकरी आहे आणि हे पण जखमी आहे, हे पण जखमी आहे आणि 10 बकरी मरली गेली, अजून 2 बकरी तिथे आहे। आमच्या गावात सिंदुरी गावात आहे गमोड सिंदुरी।